नमस्कार मित्रांनो, टेक्नो अथर्व या युट्यूब चॅनलवर आपलं स्वागत. मित्रांनो, जर आपण दिव्यांग योजनेचे लाभार्थी असाल, निराधार योजनेमधील ज्येष्ठ नागरिक असाल, तर ही बातमी आपल्यासाठी महत्वाची आहे. कारण आता दिव्यांग आणि ज्येष्ठांना केंद्र सरकारचा मोठा दिलासा मिळालेला आहे. तर बघा मित्रांनो, बातमी तुमच्या फायद्याची आहे आणि प्रत्येक जिल्ह्यात हे कार्यक्रम राबवले जाणार आहे. तर या बातमीमध्ये नेमकं काय दिलेलं आहे? तरुण भारत या दैनिक वृत्तपत्रानं नुकतीच ही बातमी दिलेली आहे. तर बघा, या ठिकाणी देशातील दिव्यांग बांधव आणि आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटकातील ज्येष्ठ नागरिकांना स्वावलंबी आणि सक्षम बनवण्यासाठी केंद्र सरकारच्या सामाजिक न्याय व अधिकारिता मंत्रालयाने एक अत्यंत महत्वाचं पाऊल उचललेलं आहे. तर बघा मित्रांनो, सामाजिक न्याय विभाग, केंद्र आणि अधिकारिता मंत्रालय यांनी एक महत्वाचं पाऊल दुर्बल घटकांसाठी, त्याचबरोबर जे काही दिव्यांग बांधव आहे तर त्यांच्यासाठी उचललेलं आहे. आणि नेमकी कोणती योजना आणलेली आहे आणि त्यानुसार आता दिव्यांग बांधव आणि आर्थिक दुर्बल घटकांना नेमकं काय मिळणार आहे ते पुढे बघूया आपण. तर बघा मित्रांनो, मंत्रालयाच्या वतीने देशभरातील 100हून अधिक जिल्ह्यामध्ये विशेष मेगा शिबिराचे आयोजन करण्यात आले असून याद्वारे लाखो गरजूंना मोफत सहाय्यक उपकरणे आणि साधनांचे वाटप सुरू करण्यात आले आहे. तर बघा मित्रांनो, या ठिकाणी या मंत्रालयाच्या वतीनं 100हून अधिक जिल्ह्यामध्ये मेगा शिबिराचं आयोजन करण्यात आलेलं आहे आणि यामध्ये जे काही दिव्यांग गरजू बांधव आहेत, ज्येष्ठ नागरिक आहेत, त्यांना मोफत सहाय्यक उपकरणे आणि साधनांचे जे काही वाटप आहे तर ते करणे सुरू झालेले आहे. 80व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त केंद्र सरकारने घेतलेल्या सामाजिक सुरक्षा विस्ताराच्या संकल्पनेनंतर या मोहिमेला मोठी गती देण्यात आली. राष्ट्रीय वयश्री योजना आणि एडीआयपी या दोन प्रमुख केंद्रीय योजनांच्या अंतर्गत ही महाशिबिरे आयोजित केली जात आहे. तर बघा मित्रांनो, केंद्र सरकारच्या वतीने ही या महाशिबिराचं आयोजन आता या 100 जिल्ह्यामध्ये केलं जात आहे. तर मित्रांनो, पुढे बघा, या मेगा शिबिराचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे केवळ पारंपरिक साधनेच नाही तर दिव्यांगांचे जीवन सुकर करण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाने सज्ज उपकरणाचे वाटप केले जात आहे. तर केवळ या ठिकाणी दिव्यांग बांधवांना पारंपरिक साधनेच मिळणार नाही तर अतिशय आधुनिक दर्जाची अशी साधने सुद्धा मिळणार आहे. ते पुढे बघूया आपण नेमकं कोणकोणती साधने आपल्याला मिळणार आहेत. ज्येष्ठ नागरिकांना त्यांच्या गरजेनुसार श्रवण यंत्रे, व्हीलचेअर, वॉकिंग स्टिक, चष्मे, कृत्रिम दात दिले जात आहेत. तर दिव्यांग बांधवांसाठी बॅटरीवर चालणाऱ्या मोटराइज ट्रायसायकल, अंध व्यक्तींसाठी डिजिटल स्मार्ट चेन आणि विशेष कुबड्यांचे वाटप केले जात आहे. हे सर्व साहित्य लाभार्थ्यांना पूर्णपणे मोफत दिले जात आहे. तर बघा मित्रांनो, या ठिकाणी दिव्यांग बांधव आणि जे काही ज्येष्ठ नागरिक आहे तर त्यांच्यासाठी विविध अशी सहाय्यक उपकरणे, अगदी मोटराइज ट्रायसायकल आहे, त्यानंतर डिजिटल स्मार्ट पेन आहे, कुबड्यांचे वाटप आहे किंवा इतर साहित्य मोफत दिले जात आहे. त्यानंतर बघा मित्रांनो, की या मोफत उपकरणामध्ये कोणकोणती साधने आहेत. तर ज्येष्ठ नागरिकांना काय मिळणार आहे? डिजिटल श्रवण यंत्रे, चालण्यासाठी स्टिक, फोल्डिंग व्हीलचेअर आणि चष्मे. त्यानंतर दिव्यांग बांधवांसाठी बघा, मोटराइज ट्रायसायकल म्हणजे 3 चाकी सायकल मोटराइज, स्मार्ट अंधकाठी, विशेष लॅपटॉप आणि कृत्रिम अवयव. त्याचबरोबर जे काही अल्पसंख्याक व दुर्बल घटक आहेत त्यांना मोफत वैद्यकीय तपासणी आणि जागेवरचे साहित्याचे फिटिंग हे दिले जाणार आहे. आणि मित्रांनो, आता यासाठी आपल्याला नेमके कोणकोणती कागदपत्रे लागणार आहेत? या केंद्रीय शिबिराचा लाभ घेण्यासाठी लाभार्थ्यांकडे खालील कागदपत्रे असणं अत्यंत गरजेचं आहे. एक, आधार कार्ड. वय आणि ओळखीच्या पुराव्यासाठी आधार कार्ड असणे गरजेचं आहे. त्यानंतर उत्पन्नाचा दाखला, मासिक उत्पन्न मर्यादा नियमानुसार उत्पन्नाचा दाखला सुद्धा आपल्याला पाहिजे. त्यानंतर दिव्यांगत्वाचे प्रमाणपत्र म्हणजे या ठिकाणी जे काही UDID कार्ड आहे ते आणि किमान 40%
किंवा त्यापेक्षा जास्त दिव्यांगत्व असायला हवं. म्हणजे ज्यांचं अपंगत्व हे 40% जास्त आहे, तर अशांनाच या योजनेचा लाभ मिळू शकेल. आणि त्यासोबत 2 पासपोर्ट साईज फोटो, 2 फोटो सुद्धा या ठिकाणी लागणार आहे. मित्रांनो, जर एवढ्या सगळ्या गोष्टी आपल्याकडे जर असेल, तर आपल्याला या योजनेचा आता लाभ घेता येईल. तर बघा, आता शेवटी काय दिलेलं आहे की पारदर्शकतेसाठी डिजिटल प्रणालीचा वापर. या मोहिमेमध्ये कोणताही गैरप्रकार होऊ नये आणि गरजूपर्यंत मदत पोहोचावी, यासाठी संपूर्ण प्रक्रिया डिजिटल करण्यात आली आहे. प्रत्येक लाभार्थ्यांची नोंदणी आधार कार्डशी जोडली जात असून उपकरणाचे वाटप, थेट लाभ हस्तांतरण त्या धर्तीवर ट्रॅक केले जात आहे. जिल्ह्यामधील जिल्हाधिकारी आणि स्थानिक सामाजिक संस्थांच्या समन्वयाने ही शिबिरे यशस्वी केली जात आहे. तर बघा मित्रांनो, अशा प्रकारची जी काही शिबिर आहे देशातील 100 जिल्ह्यामध्ये राबवली जाणार आहे आणि ते काम सुरू पण झालेलं आहे. आणि यामध्ये जिल्हाधिकारी आणि स्थानिक सामाजिक ज्या काही संस्था आहेत, तर त्यांच्या वतीने या शिबिराचं आयोजन केलं जात आहे. आणि मित्रांनो, महाराष्ट्रात सुद्धा अनेक ठिकाणी शिबिरं आयोजित केली जाणार आहे. आणि याद्वारे जे काही दिव्यांग बांधव आहे, तर त्यांना अगदी 3 चाकी सायकल पासून लॅपटॉप आहे किंवा इतर अनेक गोष्टी मिळणार आहे. त्यानंतर जे काही दुर्बल घटक आहेत त्यांच्यासाठी सुद्धा अनेक गोष्टी, अनेक साहित्य मिळणार आहे. निराधार बांधवांना सुद्धा अनेक साहित्य मिळणार आहे. त्यामुळे मित्रांनो, आपल्याकडे जे काही अगोदर सांगितलेली जी काही कागदपत्रे आहेत, म्हणजे आधार कार्ड आहे, उत्पन्नाचा दाखला, दिव्यांगत्वाचे प्रमाणपत्र आणि 2 पासपोर्ट साईज फोटो, ही सगळी कागदपत्रे आपल्याकडे असायला हवी. नसेल तरी कलेक्ट करून घ्या. म्हणजे आपल्या जिल्ह्यामध्ये अशा प्रकारचा कार्यक्रम ज्यावेळेस येईल, अशा प्रकारचं शिबिर ज्यावेळेस भरवलं जाईल, त्याचा फायदा आपल्याला घेता येईल आणि आपल्याला सुद्धा हे सगळ्या गोष्टी मिळून जातील. तर मित्रांनो, अशा प्रकारे एक महत्वाचं अपडेट आलेलं होतं. आणि दिव्यांग बांधव असेल, निराधार योजनेतील जे काही ज्येष्ठ नागरिक आहे, तर त्यांच्यासाठी अतिशय महत्वाचा असा अपडेट आहे. आपल्याला ही सगळी कागदपत्रे स्वतःजवळ कलेक्ट करून ठेवा. म्हणजे जसं शिबिर आयोजन होईल तुमच्या जिल्ह्यामध्ये, तर त्यावेळेस तुम्हाला ही सगळी साहित्य फ्री, मोफत उपलब्ध होऊन जातील. तर मित्रांनो, अशा प्रकारे महत्वाचं अपडेट होतं. जर आपणास हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लाभार्थ्यांपर्यंत शेअर करा. धन्यवाद.